ठीक आहे. आज बैठक होती, नेमकं काय मुद्दे होते आणि काय? साहेब, बैठकीचा मुद्दा हा होता की बघा, आम्ही आमच्या नगराचा पुनर्विकास करण्यासाठी साधारण 2003 या वर्षी आम्ही एक आमचं फेडरेशन स्थापन केलं. त्यानुसार आम्ही एक त्यावेळेला विकासक नेमला आणि त्या विकासकाच्या माध्यमातून आम्ही आमचा डेव्हलपमेंट करण्यासाठी पुढे गेलो. परंतु त्या विकासकाला 20 वर्ष अपयश आल्यामुळे आम्ही आमच्या 2023च्या एका सभेमध्ये निर्णय घेतला आणि त्याची मान्यता रद्द केली. तर मान्यता रद्द केल्यानंतर पुढच्या सभेमध्ये आम्हाला लोकांनी हा कल दिला की आपण डेव्हलपमेंट मध्ये जात होतो आणि आता नवीन जे सरकारने धोरण काढले सेल्फ डेव्हलपमेंटचं, जो मगाशी तुम्ही यांना प्रश्न विचारलेला, त्यानुसार लोकांनी आग्रह केला की आपण सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये गेलो तर आपल्याला एक चांगलं जागेचं क्षेत्रफळ मिळेल आणि आपला विकास आपण स्वतः करू. तो पण आम्ही प्रयत्न या 2 वर्षामध्ये केला आणि त्यावेळेला पण एक एजन्सी आम्ही नेमली. परंतु त्या एजन्सीला पण काही दबावामुळे पाठी जावं लागलं आणि नंतर आम्ही ज्या वेळेला सरकारने सेल्फ डेव्हलपमेंटसाठी म्हाडामध्ये एक दालन उघडलं, त्याचे अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकर साहेबांना निवडल्यानंतर आम्ही त्यांच्या दालनामध्ये एक बैठक घेतली. त्या दालनातल्या बैठकीमध्ये आमचा अर्ज आम्ही हा दिलेला होता की साहेब, सेल्फ डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला साधारण मार्गदर्शन करण्यात यावं. हे आम्ही असं लेटर आम्ही 11 नोव्हेंबर 2025 साली दिलेलं होतं. पण त्या पत्राचं उत्तर आम्हाला कधी आलंच नाही. पण त्यांनी त्या पत्राच्या आधारे साधारण आम्हाला एक अंदाज वाटते की ती लक्षवेधी मांडली असावी, कारण आमच्याकडे असे कोणतेही पेपर त्यांच्याकडे गेलेले नव्हते. आम्ही प्रवीण दरेकर साहेबांना हेही विचारलं, साहेब, सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये आम्हाला जो फायनान्स मिळायला लागणार एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला, तो तुमच्याकडे आहे का? तर त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि फायनान्स साठी मार्गदर्शन करण्याची सूचना केली. पण त्या बाबतीतही आमच्याकडे तशा काही सूचना आलेल्या नाहीत. मुंबई बँक सेल्फ डेव्हलपमेंट साठी पैसा पुरवते, पण मुंबई बँकेने पण स्वतः स्पष्ट आम्हाला सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रोजेक्टला पैसा देऊ शकत नाही. त्यावेळेला आम्ही थोडं मागे जाऊन आम्ही पुन्हा एक निर्णय घेतला की आपल्याला पुन्हा डेव्हलपर म्हणजे विकासक नेमूनच आपल्याला हा प्रोजेक्ट करावा लागेल आणि त्यानुसार आम्ही 24 साधारण नोव्हेंबर पासून आम्ही एक आमचा सेल्फ डेव्हलपमेंटचा ठराव बात करून आम्ही डेव्हलपमेंट नुसार आता आमची ही जी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये आम्हाला एक चांगलं घर मिळतंय आणि त्यानुसार आम्ही पुढे चाललेलो.